सभी के सुख की कामना, निर्मल पावन भावना, सभी के सुख की कामना. धन्यवाद. चालेल, काही हरकत नाही. राजकुमार, खूपच सुंदर. धन्यवाद सर. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख मिहिर पोंक्षे आपल्या सोबत आहेत. मी मिहिर पोंक्षे यांना विनंती करतो. इंजिनिअरिंग म्हणजे आतापर्यंतचे आपले 4 सांगावा. मिहिर पोंक्षे. दादा परत रिपीट करता का? इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग मध्ये आपले 4 वेबिनार झालेले आहेत. तर त्या वेबिनार बद्दल थोडक्यात माहिती तुम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांना द्यावी अशी एक विनंती करतो. आतापर्यंत आपलं जे सेमिनारचं सेशन आहे तो 1 तारखेपासून चालू झालेला आहे आणि आतापर्यंत साधारण 4 वेबिनार झालेले आहेत. तर त्यातलं IT, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल आणि असे वेबिनार आपले झालेले आहेत आतापर्यंत. नमस्कार दादा, आवाज येतोय? हॅलो. नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग भाग 6 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या भागामध्ये आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय हे पाहणार आहोत. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना आहेत, त्यांचा सर्वांनी चालू करायचा नाही. ऋतुजाताई परत एकदा तुमचा आवाज आला नाही ऋतुजाताई. हॅलो. सूचना परत एकदा सांगा, तुमचा आवाज आला नाही. असताना कोणीही आपला कॅमेरा आणि असे कोणते कृत्य करणार नाही ज्यामुळे सेमिनार व्यत्यय येईल. आपले प्रश्न असतील तर ते कृपया चॅट सेक्शन मध्ये लिहावे. या सूचनांचं सर्वजण पालन करतील अशी मी आशा करते. आज आपल्याला प्रमुख पाहुण्यांची मदत करते. आपले पहिले पाहुणे श्री संग्राम पाटील सर असून त्यांनी कॉम्प्युटर या विषयातून ME पूर्ण केले आहे. तसेच त्यांना 6 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे व सध्या ते PAPIT बुधगाव येथे अध्यापनाचे काम करत आहेत. आपले दुसरे अतिथी श्री अजिंक्य शेवाळे सर आहेत. सरांनी कॉम्प्युटर या विषयातून ME पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. सरांना 2 वर्षांचा इंडस्ट्रियल अनुभव आहे आणि 4 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. तसेच सध्या संजय भुकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ते कार्य करत आहेत. थँक्यू.
हो. धन्यवाद ऋषिकेश. तर आपल्या सगळ्यांचा अजून वेळ न घेता मी डायरेक्ट क्वेश्चन आन्सरला सुरू करतो. सर पाटील सर, सगळ्यात आधी क्वेश्चन तुम्हाला आहे. व्हॉट इज कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग? म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? Thank you for inviting here. And sorry for the late because of some technical problem. First इट्स ओके सर. question मला तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? सो ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आताचं जे वर्ल्ड आहे ते डिजिटल वर्ल्ड आहे, ज्याच्यामध्ये कम्प्युटरचा यूज काय होतो. सर प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कम्प्युटरचा यूज आलेला आहे. आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? ऍक्च्युली इट इज द वन ब्रांच ऑफ द इंजिनिअरिंग. ओके, एक ब्रांच आहे इंजिनिअरिंगची, आणि हे दोन ब्रांचचं कॉम्बिनेशन आहे ऍक्च्युली. कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन ब्रांचचं कॉम्बिनेशन. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये काय असतं की जे सॉफ्टवेअर आहेत, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यावरती जास्त फोकस असतो. म्हणजे बेसिकली आपण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, वेब डेव्हलपमेंट असेल, म्हणजे सॉफ्टवेअर रिलेटेड जो पार्ट आहे तो पार्ट शिकत असतो. आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग ऍक्च्युली आता कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ट्रेड खूप कमी आहे इंडियामध्ये, खूप कमी कॉलेजेसमध्ये आहे. मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हीच ट्रेड बघायला मिळतो. कारण जर आपण इंडियाचं मार्केट कन्सिडर केलं तर सॉफ्टवेअरसाठी इंडियाचं मार्केट खूप फेमस आहे ॲज कम्पेअर टू द इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट. मग कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे की ज्यामध्ये इट इज द कॉम्बिनेशन ऑफ म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग याचा कॉम्बिनेशन आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, ज्यामध्ये जे कम्प्युटरचे पार्ट्स असणार आहेत, हार्डवेअर पार्ट्स, ते डेव्हलप करण्याचे किंवा ते तयार करण्याचं जे शिक्षण असणार आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये असणार आहे. आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये काय असणार आहे की जे सॉफ्टवेअर पार्ट आहे तो सॉफ्टवेअर पार्ट डेव्हलप करण्याचं जे असणार आहे ते कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या विषयामध्ये असणार आहे. सो जर आपण प्रेफर केलं इंडियामध्ये तर कम्प्युटर सायन्स ही बेस्ट ब्रांच आहे जर कम्प्युटर इंजिनिअरिंग पेक्षा. कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला आपल्या इथे एवढं मार्केट नाही जेवढं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला आहे. आणि मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स हीच ब्रांच अवेलेबल आहे. तेव्हा जर आपण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो, इंडस्ट्रीजसाठी असतील किंवा एखाद्या इंडस्ट्रीचे सॉफ्टवेअर आपण मॅनेज करू शकतो, हार्डवेअर मॅनेज करू शकतो, नेटवर्क मॅनेज करू शकतो, ज्यामध्ये किंवा आपण एखाद्या कम्प्युटरचे किंवा लॅपटॉपचे किंवा मोबाईलचे हार्डवेअर्स काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. किंवा पेरिफेरल डिव्हायसेस असतील तर त्यांचे सॉफ्टवेअर्स आपण डेव्हलप करू शकतो. असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या विषयात डेव्हलप करू शकतो जर आपण हा विषय शिकत गेलो तर. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. ठीक आहे सर. मग पुढचा क्वेश्चन असा आहे, यातनच निर्माण होतो की वाय विल लर्न सीएससी? वाय वी लर्न सीएससी म्हणजे आपल्याला सीएससी का शिकायचं आपण? जर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ताचं जे वर्ल्ड आहे किंवा आता जे युग आहे ते डिजिटल युग म्हणतात सगळेजण. कारण आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तर तिथं काय होतं की कम्प्युटर हा यूज होतो आणि जिथं कम्प्युटर आला तिथं काय असणार आहे, सॉफ्टवेअर ऑब्विसली असणारच आहे. मग तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जावा, तिथं कशी डेटावरती वर्क होतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, किंवा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये जावा, कम्प्युटर यूज होतो. हेल्थ सेक्टरमध्ये जावा, कम्प्युटर यूज होतो. कम्युनिकेशन सेक्टरमध्ये जावा, कम्प्युटर. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आता जाल तिथे सगळीकडे काय होतो, कम्प्युटर यूज होतो. म्हणजे बँकेमध्ये गेला तर कम्प्युटर यूज होतो आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सॉफ्टवेअर तिथे लागतात. सो इथून पुढचं जे इरा असणार आहे किंवा इथून पुढचं जे युग असणार आहे ते सगळं डिजिटल युग असणार आहे. म्हणजे इथून पुढं काय होणार आहे, ॲटोमेशनच येणार आहे. म्हणजे मेकॅनिकलच्या ज्या मशीन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मशीननी काय होणार आहेत, रिप्लेस होणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की रोबोटिक्स आता खूप चालत आहे. रोबोटिक्सवरती जो एक 10% जे एक काम करतात तो एकटा रोबोट करू शकतो. हे सगळं ॲटोमेशन थ्रू होतं आणि ॲटोमेशन मध्ये फक्त 2 ब्रांचेस आता
असणार आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच असणार आहे आणि दुसरी असणार आहे कम्प्युटर ब्रांच. कारण ऑटोमेशन मध्ये एक तर दोनच पार्ट्स लागतात, हार्डवेअर पार्ट लागतो आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर पार्ट असतो तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बघत असतो आणि सॉफ्टवेअर पार्ट जो असतो तो कम्प्युटर सायन्स इंजिनियर बघत असतो. त्यामुळं इथून पुढचं जर युग आपण लक्षात घेऊन जर तुम्हाला करिअर करायचं म्हटलं तर कम्प्युटर सायन्स इज द बेस्ट ब्रांच. थँक्यू सर. नेक्स्ट Okay. क्वेश्चन मी शेवाळे सरांना विचारतो की विच टाईप ऑफ टेक्नॉलॉजी वी विल लर्न इन CSE. म्हणजे आपण कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये आपण कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी शिकू शकतो किंवा शिकणार आहोत. अच्छा, टेक्नॉलॉजी जर म्हटली तर आपण वेगवेगळी कॅटेगरी करू शकतो त्या टेक्नॉलॉजीमध्ये. बरोबर आहे, कारण एका टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे लँग्वेजेस येतात. जसं की आपण कॅटेगरी करू शकतो, पहिले आहे ती बेसिक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग. बेसिक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये आपण वेगवेगळे लँग्वेजेस युज करतो. फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज आहे, C++ लँग्वेज आहे, जावा लँग्वेज आहे. असे जे जे लँग्वेजेस आहेत ते येतात अंडर बेसिक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये. दुसरा प्रकार येतो हा वेब डेव्हलपमेंट येतो. वेब डेव्हलपमेंट इज अ टेक्नॉलॉजी. या वेब डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीच्या अंडर वेगवेगळे लँग्वेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल HTML, CSS तुम्ही ऐकलं असेल, जावा स्क्रिप्ट आहे, jQuery लायब्ररी आहे, बुटस्ट्रॅप आहे. ठीक आहे. हे आता वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय, जसं आपण आपल्या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती ब्राउझर युज करतो, त्या ब्राउझर मध्ये वेगवेगळ्या वेबसाईट असतात. त्या वेबसाईट आपण ऍक्सेस करतो. त्या वेबसाईटचा UI प्लस त्याला जे डेटाची आपण जी कनेक्टिव्हिटी देतो ते सगळं वेब डेव्हलपमेंटच्या अंडर येतं. ठीक आहे. दुसरी टेक्नॉलॉजी आहे ही मोबाईल डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी आहे. या मोबाईल डेव्हलपमेंट मध्ये आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. काही काही जण अँड्रॉइड युज करत असतील किंवा काही जण आयफोन युज करत असतील. तर यांच्यामध्ये जे ऍप्लिकेशन आपण युज करतो त्या ऍप्लिकेशन डेव्हलप करण्याचं काम पण आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड डेव्हलपमेंट आहे. आता या अँड्रॉइड मध्ये दोन लँग्वेजेस युज करतात बॅकएंड साठी. फर्स्ट इज अ कोटलिन लँग्वेज अँड सेकंड इज अ जावा लँग्वेज. आपण बेसिक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये जावा लँग्वेज बघितलेली, बरोबर. अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी ऍप डेव्हलपमेंटसाठी जावाचा युज होतो, प्लस कोटलिन ही नवीन लँग्वेज आहे. या कोटलिन लँग्वेजचा पण युज केला जाऊ शकतो. आता गुगलनं पहिला एक सपोज 3 ते 4 वर्षापूर्वी अँड्रॉइड डेव्हलपमेंट हे जावाला कन्सिडर करून अँड्रॉइड डेव्हलपमेंट व्हायची. पण आता काय केलंय, गुगलनं डिक्लेअर केलंय की कोटलिन इज अ ऑफिशियल लँग्वेज फॉर अँड्रॉइड डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे झालं मोबाईल डेव्हलपमेंटच्या संदर्भात झालं. आता आपण जे लोक iOS किंवा आयफोन युज करतात त्या आयफोन वरती जर ऍप्लिकेशन युज करावे लागते, ते ऍप्लिकेशन आपण युझिंग iOS डेव्हलप करतो. iOS त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे, iOS. तर त्यासाठी ऍप्लिकेशन जे लागतात ते iOS ऍप्लिकेशन लागतात. नेक्स्ट आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटीचे. डेटाबेस मध्ये हडूप असेल, ओरॅकल असेल, MySQL असेल किंवा MongoDB असेल. हडूप सारखे टूल्स आपण युज करून आपण जर एका लेवलला गेलो तर हडूप वरती आपल्याला इंडस्ट्रीमध्ये पण काम मिळू शकतं. नेक्स्ट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंग हे थोडं नॉन टेक्निकल मध्ये येतं. ज्यांना डेव्हलपमेंट मध्ये जास्त इंटरेस्ट नाही त्यांनी सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये जॉब करू शकतात. त्या सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये 3 प्रकार आहेत. मॅन्युअल टेस्टिंग आहे, ऑटोमेशन टेस्टिंग आहे, मोबाईल टेस्टिंग आहे. आणखी पुढचा पार्ट आहे तो फ्रेमवर्कचा पार्ट आहे. आता अँग्युलर ट्रेंडिंग मध्ये आहे. ठीक आहे. जावा स्क्रिप्टच्या लँग्वेजचा यूज करून अँग्युलरचा एक फ्रेमवर्क त्यांनी डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे या फ्रेमवर्कमुळे काय काम आपलं रिड्यूस होतं की ज्यासाठी आपल्याला 2 दिवस द्यावे लागतील किंवा ज्यासाठी आपल्याला 2 पेजचा कोड लिहावा लागत असेल तर ते काम आपलं निम्म्या अर्ध्या पेज मध्येच होतं आणि कमीत कमी वेळामध्ये कम्प्लीट होतं जर आपण ह्या फ्रेमवर्कचा यूज केला तर. संकेत. थँक्यू सर. मग यातनं सगळ्यातनं अजून एक क्वेश्चन येतो की आता फ्युचरमध्ये स्कोप काय आहे CSE ला. आता पाटील सरांनी जसं सांगितलं की आता सध्याचं युग जे आहे ते कसं डिजिटल ओरिएंटेड व्हायला लागले. आपल्या भारत सरकारनं डिजिटल इंडिया ही कन्सेप्ट चालू केली. डिजिटल म्हणजे काय, सगळं काही तुमच्या हातात आलं पाहिजे. हातात म्हणजे काय असतं, ऑनलाईन आलं पाहिजे. आणि जर हे सगळं जग ऑनलाईन आणायचं असेल तर यामध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना खूप स्कोप आहे. थँक्यू सर.
नेक्स्ट क्वेश्चन मी पुन्हा पाटील सरांना विचारतो. विच स्किल नीड टू बी स्ट्रॉंग बिफोर अप्लाइंग टू सीएससी? म्हणजे सीएससीच्या आधी आपण अप्लाय करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या स्किल यायला पाहिजे? ओके, त्याआधी मी एक थोडा वेगळा पार्ट सांगणार आहे तुम्हाला, की जर आपण कम्प्युटर कन्सिडर केला की कम्प्युटर हा 2 पार्टनी मेन बनलेला असतो. एक हार्डवेअर पार्ट असतो आणि दुसरा असतो तो सॉफ्टवेअर पार्ट असतो. ज्यामध्ये आपण मोस्टली कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये काय करतो की जो हा सॉफ्टवेअर पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड स्टडी करतो. मग त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला जेवढे रिक्वायर्ड हार्डवेअर्स आहेत त्याचा स्टडी असतोच, पण मोस्ट ऑफ द फोकस जो असतो तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वरती असतो. ज्यामध्ये काय होतं की सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं म्हणजे आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर स्किल्स असाव्या लागतात त्या कॅन्डिडेटकडे किंवा स्टुडंटकडे, तरच तो या क्षेत्रामध्ये काय करू शकतो, प्रॉपरली वर्क करू शकतो. कारण जर फर्स्ट स्किल कन्सिडर केली तर अनालिटिकल स्किल म्हणजे काय की एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला तर तुम्ही त्या प्रॉब्लेमवरती कसं थिंक करता, तुम्ही तो प्रॉब्लेम कसा अनालाइज करता आणि जे काय अनालाइज करून तुम्हाला रिझल्ट मिळाले आहेत त्यावरून तुम्ही काय डिसिजन घेता, की तो डिसिजन सपोज इंडस्ट्री असेल किंवा तुमची सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशनच्या फायद्याचं असेल. ही अनालिटिकल स्किल तुमच्या प्रत्येकामध्ये पाहिजे. दुसरी असणार आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल कशासाठी लागतं की तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार असाल तर तुम्ही एकटे काम करत नाही, तुमची एक टीम असते, तुम्ही तुमच्यासोबत भरपूर तुमचे टीममेट्स असतात जे वर्क करत असतात. तर अशा लोकांसोबत काम करताना तुम्ही जे तुमचे अनालिटिकल स्किल वापरून प्रॉब्लेमवरती जे अनालिसिस केलेलं आहे ते तुम्हाला इतरांशी काय करावं लागतं, शेअर करावं लागतं प्रॉपरली. आणि ते शेअर करण्यासाठी तुमचं कम्युनिकेशन थोडं ऑब्व्हियसली चांगलं पाहिजे. तर कम्युनिकेशन स्किल सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग आणि रिसर्च, त्या 2 स्किल्स येतात. क्रिटिकल थिंकिंग मध्ये काय येतं की एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला तर तो प्रॉब्लेम तुम्ही कसा टॅकल करता, त्यावरती कसा थिंकिंग करता आणि त्यावरून तो प्रॉब्लेम कंपनीसाठी कसा सॉल्व्ह करता, हे क्रिटिकल थिंकिंग मध्ये येतं. त्यानंतर रिसर्च मध्ये काय येणार आहे की तुम्हाला प्रॉब्लेम दिला आणि नुसताच तुम्ही तो स्टडी केला असं नाही चालणार, त्या प्रॉब्लेमवरती डीपली तुम्ही रिसर्च केला पाहिजे. मग तो कोणत्या वेळेनं सॉल्व्ह केला तर फास्ट सॉल्व्ह होईल, किंवा फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड असतील, टाइम असेल किंवा आणखीन रिझल्ट अदर पॅरामीटर असतील त्या सॉफ्टवेअरचे, तर ते कसे तुम्हाला मिनिमम करता येतील या सगळ्या गोष्टी तुम्ही रिसर्च करून काय केल्या पाहिजे, फाइंड आउट केल्या पाहिजे. दुसरा आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लॉजिकल थिंकिंग. ओके, आता जो मेन इम्पॉर्टंट पार्ट येतो तो लॉजिकल थिंकिंगचा. ज्याचं लॉजिक चांगलं असतं तो ऑब्व्हियसली या सॉफ्टवेअरमध्ये काय होतो, म्हणजे कुठलाही सॉफ्टवेअर तो ऑब्व्हियसली व्यवस्थित डेव्हलप करू शकतो जर त्याचं लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी असेल. लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय, एखादा तुम्हाला प्रॉब्लेम दिला तर तो तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता, कसं त्यावरती डिसिजन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की इथून मला पुण्याला जायचं, मी एवढंच सांगितलं की मला पुण्याला जायचं, मग तुम्ही काय करणार, त्याच्यावरती अनालिसिस करणार की पुण्याला कसं जाता येईल. मग बसनं जाता येईल, ट्रेननं जाता येईल, विमानानं जाता येईल. मग आणखीन काय तुम्ही चेक करणार की लवकरात लवकर जायचंय का, वेळानं गेलं तरी चालतं, जर वेळानं गेलं तर चालत असेल तर बसनं जायचं का किंवा प्रायव्हेट कारनं जायचं का, किंवा या सगळ्या गोष्टी म्हणजे काय झाल्या आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लॉजिकल थिंकिंग. आता हे जे तुम्हाला मिळालंय, तुम्हाला बस मिळाली, प्रायव्हेट गाडी मिळाली, ट्रेन मिळाली, एरोप्लेन मिळाली, म्हणजे हे 4 वेज मिळाले. त्यातला बेटर वे माझ्यासाठी कुठला असणार आहे हे तुम्ही डिसाईड करायचं. म्हणजे ते अनालिटिकल स्किल आणि लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यामध्ये सगळं येऊन जातं. आणि दुसऱ्या अदर स्किल असणार आहेत त्या ability to grasp knowledge and ability to learn new things. म्हणजे तुमची नवीन नवीन गोष्टी शिकण्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे. किंवा असं नसतं की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये असं नसतं की तुम्ही एक पर्टिक्युलर लँग्वेज शिकला, कोणती तरी C++, जावा, आणि त्याच्यावरतीच तुम्ही पुढचे 10 वर्ष 15 वर्ष वर्क केले, असं नसतं. टेक्नॉलॉजी प्रत्येक 6 महिन्याला 1 वर्षाला चेंज होत जाते आणि त्या जसं मार्केट चेंज होत जातं, जशी टेक्नॉलॉजी चेंज होत जाते तसं तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला स्वतःला अपडेट व्हावं लागतं. आणि त्यासाठी काय लागतं की नवीन नवीन गोष्टी शिकायची तुमची तयारी पाहिजे. जे सिलेबसला, आता तुम्ही जर सपोज एखाद्या CSCच्या कोर्सला ऍडमिशन घेतलं
मग त्यात सिलेबस म्हणजे कोर्स म्हणजे काय असतं, बाउंडेड स्ट्रक्चर असतं. पण तुम्हाला काय करावं लागतं, आउट ऑफ द बॉक्स जाऊन स्टडी करावा लागतो. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी जरी तुमच्या सिलेबसमध्ये नसेल तरी तुम्हाला ती स्वतः शिकून ती इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे की आपण बऱ्याच जणांचं कसं असतं की हा हे सिलेबसला मी एवढंच करणार, बाकीचं काय नाही करणार. पण कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा सीएससी मध्ये किंवा सॉफ्टवेअर मध्ये असं नाही चालत. कारण टेक्नॉलॉजी तुम्ही आता जर ऍडमिशन घेतलं तर 4 वर्षानंतरची टेक्नॉलॉजी काहीतरी वेगळीच असू शकते. मग जशी जशी टेक्नॉलॉजी अपडेट होत जाते तसं तुम्हाला स्वतःला अपडेट करता आलं पाहिजे. मग ही सुद्धा स्किल तुमच्याकडे पाहिजे की टू लर्न द न्यू थिंग्स अँड टू ॲबिलिटी टू ग्रास्प द नॉलेज. ठीक आहे संकेत? ओके सर. जसं तुम्ही आता सांगितलं, मग त्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन आहे की आपल्या अकॅडमिक होल इयरमध्ये आपल्याला कुठले कुठले प्रोजेक्ट करायला मिळतील आणि कुठल्या कुठल्या टाईपचे मिळतील, म्हणजे हाऊ मेनी अँड व्हॉट टाईप ऑफ प्रोजेक्ट स्टुडंट डू इन देअर टोटल कोर्स? हाऊ मेनी मीन्स असं काउंट नाही सांगता येणार, पण बेस्ड ऑन डिफरंट डोमेन्स आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट करू शकतो. मग डेस्कटॉप ऍप्लिकेशन असेल. डेस्कटॉप ऍप्लिकेशन म्हणजे काय, आपण कम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर यूज करतो त्या टाईपचे जे ऍप्लिकेशन्स असतील त्याला आपण डेस्कटॉप ऍप्लिकेशन म्हणतो. दुसरं आहे वेब ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट डिझाईन. जे तुम्ही कुठलीही वेबसाईट ओपन करता किंवा वेब ऍप्लिकेशन ओपन करता, फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जीमेल असेल, हे सगळे वेब ऍप्लिकेशन्स आहेत. हे जे तुम्ही ओपन करता हे कसं डेव्हलप करायचं हे वेब डिझायनिंग मध्ये येतात. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट ऍज अ प्रोजेक्ट म्हणून एखादा पार्ट करू शकता. त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन करू शकता. मोबाईल ऍप्लिकेशन प्रत्येकाकडे काय अँड्रॉइड मोबाईल अवेलेबल आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्रत्येक जण काय करतो, ऍप्लिकेशन डाउनलोड करतो आणि ते यूज करतो. मग हे ऍप्लिकेशन कसं बनतं, काय बनतं, तर इट इज द हे कुणाचं वर्क आहे तर सॉफ्टवेअर इंजिनियरचं वर्क आहे. ओके. सो डेटा मायनिंग रिलेटेड प्रोजेक्ट असतील ज्यामध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असेल आणि तुम्हाला एक स्पेसिफिक पार्ट ऑफ द डेटा काय करायचं आहे, ऍक्सेस करायचं आहे. देन परत अल्गोरिदम डिझाईन असेल. अल्गोरिदम डिझाईन म्हणजे काय की आपल्याकडे भरपूर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स आहे, मॅक आहे. तर त्यातली आपण जर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कन्सिडर केली तर ती ओपन सोर्स आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एखादा अल्गोरिदम प्रोव्हाइड करायचा असेल तर तुम्ही स्वतः डिझाईन करून काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. सिक्युरिटी रिलेटेड प्रोजेक्ट असतील, नेटवर्क सिक्युरिटी असेल किंवा कम्प्युटर सिक्युरिटी असेल, याच्याशी सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. आयओटी रिलेटेड प्रोजेक्ट असतील. आयओटी मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स, ज्यामध्ये तुम्ही हार्डवेअर इंटरॅक्शन घेऊन वेगवेगळे होम अप्लायन्सेस असतील ते काय करू शकता, हँडल करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती असेल की मोबाईलवरूनच आपण एखादी शेतामध्ये चालू असलेली मोटर बंद करू शकतो किंवा मोबाईलवरूनच आपण घरातील जे हाऊस होल्ड अप्लायन्सेस आहेत, फॅन असेल, ट्यूबलाईट असेल किंवा एसी असेल, हे ऑन ऑफ करू शकतो. सो दिस इज द पार्ट ऑफ द आयओटी. सो यू कॅन डू द आयओटी रिलेटेड प्रोजेक्ट्स ऑल्सो. देन तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग रिलेटेड करू शकता प्रोजेक्ट, रोबोटिक्स रिलेटेड करू शकता किंवा मशीन लर्निंग वरती सुद्धा काय करू शकता, वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट करू शकता. असे भरपूर जे आहेत डोमेन्स की ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही शिकत असणार आहे तेव्हा तुम्ही त्या कोर्सच्या एंडला प्रोजेक्ट करू शकता. पण हे सगळं जे नॉलेज आहे ते एक्स्ट्राच्या नॉलेज मधून होऊ शकतं. जर आपण सिलेबस कन्सिडर केला तर थोडा पार्ट असतो सिलेबसला, पण प्रत्येक वेळी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत जाते, त्यानुसार आपल्याला काय होत राहावं लागणार आहे, अपडेट होत राहावं लागणार. ठीक आहे संकेत? थँक्यू सर. मी पुन्हा शिवाय सरांकडे येतो. सर तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की वाय मोस्ट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स आर जॉबलेस इन इंडिया? म्हणजे Jobless? हा, कसा आहे संकेत, जॉबलेस तुला पहिला तर सांगतो की कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना खूप जॉब्स आहेत, खूप आहेत. म्हणजे तू विचार पण करू शकणार नाही एवढे जॉब आहेत कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना. पण होतं काय, जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकत असतो तेव्हाचा अप्रोच जरा कॅज्युअल असतो. कॅज्युअल म्हणजे जो आपल्याकडे सब्जेक्ट आहे तो त्या सेमिस्टर पुरताच शिकायचा, एक्झाम द्यायची, पास व्हायचं, आपला आणि त्याचा विषय संपला. हा एक अप्रोच. दुसरा जो अप्रोच आहे, जे टॉपर करतात, सगळंच शिकायला बघायचं. जेवढं आपल्या पोटात बसतंय
तेवढंच जर घेतलं तर ते आपल्याला पचू शकतं. त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर काय होणार आहे? ऑब्व्हियसली त्रास होणार आहे ना. हो. म्हणजे याचा अर्थ काय समजून घ्या, की ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे इन फ्युचर, जेव्हा आपण आपलं बीटेक कम्प्लीट होतं, त्या बीटेक कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे ना, त्या फील्ड मधलंच आपल्याला जर एक्सपर्टाईज मिळवता आली तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. मोस्ट ऑफ मुलांचं असंच होतं की त्यांनी काय करतात, आपले हे 4 वर्ष निवांत काढायचे आणि हे 4 वर्ष झाल्यानंतर पुण्याला जायचं किंवा अशाच मेट्रो सिटीज मध्ये जायचं आणि एक्सटर्नल कोर्सेस करायचे कोणत्या तरी टेक्नॉलॉजीवरती, आणि मग तिथून ते जॉब सर्च करायच्या फंद्यात पडतात. कळतंय? यामुळे होतंय काय की त्यांचा माइंडसेट हळूहळू चेंज होत जातो. असा माइंडसेट घेऊन जर गेले आणि पेशन्स कमी असतो आपल्याला, आधीच कमी पैशात काम करायची इच्छा नसते. आता होतंय काय, स्किल कमी त्यामुळे पैसे पण कमी मिळतात ना. मग ते पैसे कमी मिळाल्यानंतर मग बाहेर काय म्हणायचं, मी इंजिनियर आहे तरी मला 5,000 वरती काम करायला लागतं. पण जर तुमच्याकडे स्किल्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्यातला चांगला जॉब मिळू शकतो. आणि खूप ऑपॉर्च्युनिटी आहे कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंट्सना, खूप. संकेत. जसं तुम्ही म्हणला सर, त्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन आहे. इफ अदर इंजिनिअरिंग स्टुडंट गेट computer engineering jobs by doing some courses of computer science engineering, then what makes CSE different than other field? ओके, म्हणजे तुला असं म्हणायचं की बाहेरच्या फील्ड मधले स्टुडंट कॉम्प्युटर मधला कोर्स करतात आणि जॉब मिळवतात, बरोबर? हा, मग हो, सर. कॉम्प्युटर सायन्सच का केलं पाहिजे, हम्म. बरोबर ना? तर संकेत कसं आहे, ज्या कंपन्या आहेत ना त्या कंपन्यांना असे एम्प्लॉय पाहिजेत की त्यांच्यावरती त्यांना एक्स्ट्रा काम करायला लागू नये. कळतंय? म्हणजे आता सपोज एखादा टास्क दिला तर तो टास्क कसा करायचा आहे याचं लॉजिक वरती कंपनीला काम करायला लागू नये. हे मोस्ट ऑफ द जे बाहेरच्या डिपार्टमेंटचे स्टुडंट्स असतात तर त्यांच्या केसमध्ये काय होतं की त्यांनी एकच कोर्स केलेला असतो पण त्यांचा बेस परफेक्ट नसतो. त्यामुळे कंपनीला काय करावं लागतं, कंपनीला एक्स्ट्रा एफर्ट त्या एम्प्लॉयवरती द्यावे लागतात. पण कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांचं कसं आहे, सिलेबस पॅटर्न जर बघितला तर बेसिक स्टार्ट होतं सी किंवा पायथॉन वरून. जसं तो सेकंड इयर, थर्ड इयर, बीई पर्यंत येतो तोपर्यंत त्याचं बेसिक क्लिअर होत गेलेलं असतं. ऍटलिस्ट त्याला माहित आहे की कसं ते इम्प्लिमेंट करायचंय. प्रोग्रामिंग लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. प्रोग्रामिंग लँग्वेज कोणतीही असू दे पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं याचं लॉजिक बीई पर्यंत येईपर्यंत कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांचं क्लिअर झालेलं असतं. त्यामुळं बाहेर इंटरव्ह्यूला जर दोन्ही गेले, जर बाहेरचा स्टुडंट जरी गेला आणि कॉम्प्युटरचा गेला तर त्याला प्रेफरन्स पहिला कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यालाच मिळतो. संकेत. थँक्यू सर. मग नेक्स्ट क्वेश्चन मी पाटील सरांना विचारतो. व्हॉट आर द टॉप कंपनीज इन इंडिया दॅट रिक्रूट CSE स्टुडंट अँड हाऊ टू गेट इन टू देम? म्हणजे भारतातल्या कंपनीज कुठल्या आहेत ज्या CSE स्टुडंटला रिक्रूट करतात आणि आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे? अशा भारतात म्हणजे MNC कंपनीज भरपूर आहेत, म्हणजे आपल्या इंडियातल्या सुद्धा असतात आणि आउट ऑफ इंडियाच्या सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल TCS असेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, पर्सिस्टंट, हेक्झावेअर, ओके, त्या अशा बऱ्याच कंपन्या MNC कंपन्या आहेत की ज्यामध्ये आपण प्लेस होऊ शकतो. आता प्रत्येकाची रिक्रुटमेंट प्रोसेस ही काय असते, वेगळी असते. बऱ्याच कंपन्या काय करतात की कॉलेजमध्ये कॅम्पस थ्रू किंवा ऑफ कॅम्पस थ्रू मुलांना रिक्रूट करून घेतात आणि किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही करिअर ऑप्शन मध्ये जरी तुमचा रिझ्यूम अपलोड केला, जर तुमच्या स्किल त्यांच्या प्रोफाईलशी जर मॅच होत असतील तर ते तुम्हाला डिरेक्टली कॉल करून काय करू शकतात, इंटरव्ह्यू घेऊ शकतात. दुसरं म्हणजे आणखीन जर आपण इंटरव्ह्यू प्रोसेस जर कन्सिडर केली, जर बेसिकली जर कॉलेज लेवलला असाल तुम्ही तर कॉलेज लेवलला मोस्टली काय होतं की फर्स्ट जो असतो तो ऍप्टिट्यूडचा राऊंड असतो, त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असते. त्यानंतर टेक्निकल राऊंड असतो ज्यामध्ये तुम्हाला प्रोग्रॅमिंग असतं,
मग त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी जेव्हा तुम्ही त्यांना अप्लाय करता कंपनीला कॉलेज थ्रू, त्यावेळी तुम्ही लँग्वेजचा प्रेफरन्स दिलेला असतो. तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात. सी लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, C++ मध्ये कम्फर्टेबल आहात, जावामध्ये कम्फर्टेबल आहात. तो असा तुमचा कम्फर्ट झोन तुम्ही दिलेला असतो. मग त्यानुसार त्यांनी काय केलेलं असतं की तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले असतात, ज्यामध्ये तुम्ही ते प्रॉब्लेम काय करावे लागतात त्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये सॉल्व्ह करावे लागतात. आणि त्यानंतरचा जो राऊंड असतो तो टेक्निकल इंटरव्ह्यू असतो आणि त्यानंतर मग HR इंटरव्ह्यू. ही नॉर्मल प्रोसिजर असते. पण बऱ्याच कंपन्यामध्ये याच राऊंडमध्ये आणखीन ग्रुप डिस्कशन असेल किंवा डिबेट असेल, यासारखे कम्युनिकेशन स्किल टेस्ट करण्यासाठी सुद्धा काय केलेले असतात, राऊंड इंट्रोड्यूस केलेले असतात. आणखीन जर तुम्ही सपोज डिरेक्टली कंपनीच्या वेबसाईट वरून जर तुम्हाला कॉल भेटला तर डिरेक्टली तुमचा काय असतो, एकतर टेक्निकल राऊंड असतो, सेम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, त्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर HR इंटरव्ह्यू. सो या पद्धतीने तुम्ही रिक्रूट होऊ शकता. दुसरी गोष्ट आणखीन एक वे आहे की तुम्ही MNC ला अप्लाय करू शकता. MCAT नावाची एक वेबसाईट आहे MCAT, ज्याच्या थ्रू तुम्ही त्यांची एक्झाम असते MCAT ची. प्रत्येक 3 महिन्यातून एक एक्झाम होते त्यांची. मग ती ऍप्टिट्यूडच असते मोस्टली, ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल ऍप्टिट्यूड. ही 100 मार्क्सची एक्झाम असते. तर तुम्हाला ती एक्झामसाठी प्रिपेअर करायचं, त्यांचा जो फॉर्म असेल तो भरायचा आणि ती एक्झाम द्यायची. मग ती पर्टिक्युलर रिमोट लोकेशनला कुठेतरी तुमचं हॉल तिकीट येतं, तुम्ही ती एक्झाम देता आणि त्याला तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर मार्क्स पडतात. तर त्या मार्क्सनुसार काय असतं की त्या कंपनीचं आणि त्या मार्क्सचं टायअप असतं. म्हणजे ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये जर मुलं असतील तर त्यांना या कंपनीसाठी कॉल द्यायचा. म्हणजे जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले, अबव्ह 90 पडले, तर तुम्हाला डिरेक्टली MNC ला कॉल मिळू शकतो. हा एक वे आहे की तुम्ही MNC ला MCAT थ्रू सुद्धा काय करू शकता, अप्लाय करू शकता. ठीक आहे. थँक्यू सर. आता ही सगळे झाले प्रायव्हेट सेक्टरशी निगडीत. आता व्हॉट आर द जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन गव्हर्नमेंट सेक्टर ॲज वेल ॲज डिफेन्स सेक्टर? गव्हर्नमेंट सेक्टर आणि डिफेन्स सेक्टरमध्ये आपल्याला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी काय काय? आता जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल तर मोस्टली काय होतं की एकतर गव्हर्नमेंट काय करत असतं, टेंडर काढत असतं. म्हणजे मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंटचं बघितलं तुम्ही तर टेंडर निघतं गव्हर्नमेंटचं, की ह्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरसाठी टेंडर निघतं किंवा आणखी कशासाठी टेंडर निघतं, असे वेगवेगळे असतं. पण जो मेन गव्हर्नमेंटचा पार्ट असतो तो सिक्युरिटी असेल किंवा डेटा सिक्युरिटी असेल, हा पार्ट असतो. तर हा जो पार्ट आहे किंवा रिसर्चचा पार्ट असतो, तर हा जो पार्ट आहे तो आपल्या इंडियामध्ये 3 ऑर्गनायझेशन्स आहेत गव्हर्नमेंटच्या. एक CDAC आहे, सेंटर ऑफ डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कम्प्युटिंग. दुसरा आहे NIC, नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, आणि सेकंड आहे NIC, नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, आणि थर्ड आहे ERNET, दॅट इज एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क. ओके. हे ऍक्च्युली आपल्या ITच्या ऑर्गनायझेशन्स आहेत गव्हर्नमेंट. आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल तुमच्या ज्या आहेत त्या स्किल्स घेऊन, तर तुम्ही या CDACच्या किंवा NICच्या किंवा ERNETच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचा करिअर जो ऑप्शन असतो, त्या करिअर ऑप्शनमध्ये त्यांच्या रिक्रुटमेंटच्या ऍडव्हर्टाईज असतात, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. मग त्यांना डेव्हलपर्स लागत असतील, सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, वेब डेव्हलपर असेल, किंवा नेटवर्क इंजिनियर लागत असेल, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर लागत असेल, तर तशा त्या रिक्वायरमेंट त्यांनी त्या करिअर या ऑप्शनमध्ये काय केलेल्या असतात, पोस्ट केलेल्या असतात. तिथून तुम्ही काय करू शकता, डिरेक्टली अप्लाय करू शकता. हा एक वे आहे. तुम्हाला जर आहे ते तुमचे जर CSCचे किंवा सॉफ्टवेअर स्किल वापरून तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल. दुसरा आहे तुम्ही बँकिंगमध्ये जाऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही बँकिंगच्या एक्झाम देऊन प्रोबेशनरी ऑफिसर असेल किंवा IT ऑफिसर असेल, ह्या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला नॉन टेक्निकल मध्ये जायचं असेल तर तुम्ही मग स्पर्धा परीक्षाला सुद्धा काय होऊ शकता, अपिअर होऊ शकता. मग MPSC असेल किंवा UPSC असेल. जर डिफेन्स मध्ये कन्सिडर केलं तर डिफेन्ससाठी आपल्याकडं 2 ऑर्गनायझेशन आहेत इंडियामध्ये, DRDO आणि DT. DRDO मीन्स डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, अँड DT इट इज द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. ओके. सर ह्या 2 ऑर्गनायझेशन थ्रू तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ शकता. डिफेन्समध्ये काय मिळू शकतो, तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि या दोन्हीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. सो बेसिकली जी रिक्वायरमेंट असते ती डेटा सायंटिस्टसाठी आणि रिसर्चसाठी असते, आणि सिक्युरिटीसाठी.
कारण की आपला जे डिफेन्सचा जो डेटा आहे किंवा डिफेन्स रिलेटेड जे सॉफ्टवेअर असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल ते कुठेही लीक होऊ नये या संदर्भात काम करण्यासाठी जी लागणार आहेत तर त्यासाठी रिसर्च आणि डेटा सायंटिस्ट आणि मोस्टली नेटवर्क सिक्युरिटी रिलेटेड जे पोस्ट असतात हे मोस्टली ते रिक्रूट करून घेतात. बाकीचे जे असतील ते डेटा ऍडमिन वगैरे तर या सगळ्या गोष्टी सुद्धा तिथं ते रिक्रूट करून घेतातच. पण त्यांची जी मॅक्झिमम रिक्वायरमेंट असते ती डेटा सायंटिस्ट वरती असते. डेटा सायंटिस्ट, रिसर्चर आणि सिक्युरिटी इंजिनियर. सो या ज्या दोन आहेत DRDO आणि DT त्याच्यातून तुम्ही डिफेन्स मध्ये सुद्धा काय करू शकता, अप्लाय करू शकता. ठीक आहे संकेत. थँक्यू सर. मग या रिलेटेड क्वेश्चन मी शेवाळे सरांना विचारतो की व्हॉट आर द स्टार्टअप ऑपॉर्च्युनिटीज फॉर CSE पास आउट स्टुडंट. म्हणजे CSE पास आउट स्टुडंट स्टार्टअप काय काय करू शकतात. स्टार्टअप जर कन्सिडर केलं तर बेस्ट वे आहे तो स्वतःची कंपनी सुरू करू शकतो. परत गव्हर्नमेंटच्या भरपूर अशा स्कीम आहेत जसं की डिजिटल इंडियाच्या अंडर अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आता सध्या रन होत आहेत. प्लस परवाच एक न्यूज आलेली की ऍप चॅलेंज म्हणून एक त्यांचा इव्हेंट होता. म्हणजे तुमची एखादी नवीन कोणती तरी आयडिया घ्या, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन डेव्हलप करा आणि ते गव्हर्नमेंटकडे सबमिट करा. जर ते तुमचं अप्रूव्ह झालं तर तुम्हाला इन फ्युचर गव्हर्नमेंट कडून कोणत्याही तरी स्कीमा येऊ शकतात आणि तुम्ही स्वतःच एक नवीन स्टार्टअप करू शकता. ओके सर. मग हे सगळं करण्यासाठी CSE नंतर आपल्याला हायर स्टडीसाठी काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मीन्स व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज ऑफ हायर स्टडीज आफ्टर CSE. ओके. बीटेक कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला एमटेकचा ऑप्शन आहे, MS चा ऑप्शन आहे, MBA चा ऑप्शन आहे. जर तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड जर फील्डमध्ये जायचं असेल रिसर्च मध्ये तर तुम्ही एमटेक करून IIT मधून जर एमटेक केला तर तुम्हाला रिसर्च भरपूर स्कोप आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण. थँक्यू सर. मी पुन्हा पाटील सरांकडे येतो. सर सरांना एक असा क्वेश्चन आहे की गेटसाठी आपल्याला कुठले कुठले सब्जेक्टवर फोकस करायला पाहिजे. मीन्स फॉर गेट प्रिपरेशन विच सब्जेक्ट नीड टू फोकस इन CSE. ओके. गेट म्हणजे ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग. म्हणजे जर तुम्हाला हायर स्टडीजसाठी जायचं असेल, ME MTech करायचं असेल तर तुम्ही गेट देऊ शकता. बेसिकली आता जर तुम्ही इंडियन ऑइल किंवा भारत पेट्रोलियम जरी कन्सिडर केलं तर ह्या भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल ज्या कंपनी आहेत गव्हर्नमेंटच्या ज्यामध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंट होतं ते गेट थ्रू होतं. बऱ्याच जणांना माहिती नसतंय कारण ते ऍप्टिट्यूड वगैरे घेत बसत नाही किंवा टेस्ट वगैरे घेत बसत नाही. गेटच्या रिझल्ट वरती काय होतं की डिरेक्टली ते त्यांचा गेटचा रिझल्ट एक समथिंग स्कोरच्या वरती आहे त्यांना ते डिरेक्टली काय करतात इंटरव्ह्यूसाठी कॉल करतात. सो जर तुम्हाला गेटसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर एक तर तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथ्स तुमचं परफेक्ट पाहिजे, त्यानंतर प्रोग्रॅमिंग चांगलं पाहिजे, C++, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे हे जे बेसिक सगळे जे सब्जेक्ट आहेत तुम्ही जे 3-4 वर्षात जे शिकणार आहे पुढं ऍडमिशन नंतर ते सगळे तुम्हाला सगळ्याचं जे बेसिक जे आहे ते तुमचं परफेक्ट पाहिजे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड लागणारच असतं आणि सब्जेक्ट स्पेसिफिक आता सांगितलं त्याप्रमाणे की प्रोग्रॅमिंग असेल, कम्प्युटर अल्गोरिदम असेल, डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स असेल, या सगळ्यामध्ये तुमचं काय पाहिजे बेसिक्स क्लिअर पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं. आता एक कमेंट आली होती की सीईटी संदर्भात कोण काही सांगतच नाहीये किंवा आता जर तुम्हाला इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे म्हटल्यावरती कंपल्सरी सीईटी द्यायला लागते. हा दरवर्षीचा रूल आहे. पण आता सध्या जी COVID-19ची सिच्युएशन आहे त्यामध्ये अजून गव्हर्नमेंटचं सुद्धा तसं काही नाहीये की सीईटी घ्यायची नाही घ्यायची. पण जरी सीईटी नाही घेतली तरी तुमच्या 12वीच्या मार्कावर तुम्हाला ऍडमिशन भेटणार. आणि जरी घेतली तरी तुम्हाला एवढा वेळ मिळालाय की नाही म्हणलं तरी 4 महिने 6 महिने वेळ मिळालाय जो रेग्युलर पेक्षा. तर तो तुम्ही काय कुठेतरी कन्झ्युम करा की तुम्ही काहीतरी वेगळं शिका. जर तुम्ही सिरियसली कम्प्युटर इंजिनिअरिंगला घेणार असाल तर तुम्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज पासून स्टार्ट करा की C लँग्वेज काय आहे, C++ काय आहे. असं हा जो वेळ आहे तो तुम्ही कुठेतरी व्यवस्थित यूज करा त्या वेळेचा.
प्लस तुमचे जे 12वी सीईटीची जी प्रिपरेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा तो वेळ यूज करा. सीईटी बद्दल आणखीन काय सांगायचं विचारायचं असेल तर विचारू शकता कमेंटमध्ये. संकेत. थँक्यू सर. हो हो सर. जसं तुम्ही आता एक वर्ड म्हणला की कोविड-19, तर मग त्याचं आपल्या फील्डवर कसा इफेक्ट झालाय आणि आपले जसे आपले सीएजी स्टुडंट आहेत त्यात कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतात? मीन्स इन दिस पॅन्डेमिक आता- सिच्युएशन. हा सॉरी सर, बोला. आता इफेक्ट झालाय असं काही म्हणता येणार नाही की, कारण जे आयटीचं जे वर्क असतं ते मोस्टली कम्प्युटरवरती असतं आणि बरेच जण काय करतात ते घरात बसून सुद्धा करू शकतात. पण जर तुम्ही मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनियर्स असतील ह्यांना काय करावं लागतं, पर्टिक्युलर फील्डवरती जाऊन वर्क करावं लागतं. मग जर सपोज आता हे कोविड-19 सिच्युएशन आहे, 2 महिने लॉकडाऊन झालं तर मला 2 महिने फील्डवरती जाताच येणार नाही, मी काही कामच करू शकत नाही त्या केसमध्ये. पण कम्प्युटर इंजिनियर काय करू शकतो ते काम आता तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम होम चालूच आहे, घरी बसून सुद्धा ते काम करायला लागलेत सगळेजण. म्हणजे असं मला नाही वाटत की त्या आयटी सेक्टरवरती एवढा काही परिणाम झाला असेल. थोडाफार झाला असेल पण इतका म्हणावा तसा तर झाला नसेल. आणि जर आयटी इंडस्ट्रीचं जर कॉन्ट्रीब्युशन म्हटलं किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं कॉन्ट्रीब्युशन म्हटलं तर आता जर आपण कन्सिडर केलं की शाळा कॉलेजेस असतील सगळ्यामध्ये ऑनलाईन टीचिंग चालू, तर आता बरेच असे सॉफ्टवेअर निघालेत की ज्याच्यात ऑनलाईन आपण टीच करू शकतो. किंवा आणखीन कोविड रिलेटेड जे सॉफ्टवेअर्स असतील की आता आरोग्य सेतू ऍप असेल, हे सुद्धा काय आहे की एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलंच आहे. प्रत्येकासाठी काहीतरी म्हणजे आपण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, असं नाही की काहीच नाही. पण मला नाही वाटत की आयटी इंडस्ट्रीवरती एवढा काही मोस्टली परिणाम झाला असेल. शिवाय सर तुम्हाला काय सांगायचं? कोविड-19 ही ऍक्च्युली कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले असं मला वाटतंय. म्हणजे जे अत्यावश्यक सेवा वगैरे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी मिळून ग्रुपमध्ये एखादं ऍप किंवा एखादी वेबसाईट अशी तयार केली ज्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेतल्या सगळ्या वस्तू मिळतील, जसं ई कॉमर्स वेबसाईट आहेत. तसं स्वतःचं एखादं प्रोडक्ट जर ते मिळून तिघा चौघांनी मिळून जर डेव्हलप केलं तर त्यांच्या बेनिफिटसाठी. आता तुम्ही जर बघितलं तर मध्ये चीनचे ऍप आपण बॅन करायचं जर बघितलेलं तर तिकडून रिस्पॉन्स काय आलेला बघितला तुम्ही चीनकडून? आम्हाला पण इंडियन ऍप बंद करायचे यूज करायचे, पण असे कोणतेही इंडियन ऍप नाही आहेत जे आम्ही यूज करतोय. तर ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही नवीन आयडिया घेऊन ती इम्प्लिमेंट करून मार्केटमध्ये तुम्ही आणू शकताय. ठीक आहे संकेत? हो सर. सर आता आपले लाईव्ह क्वेश्चन आन्सर कडे वळूया आपण. यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे आता बघायला आलेले ते लाईव्ह सेशन, त्यामध्ये आपण त्यांना सांगतो की तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारावे. सर त्यामुळे कुणाला स्टुडंटला विचारायचं असेल क्वेश्चन ते डायरेक्ट माईक चालू करून बोलू शकता. तर आपण संकेत चॅट बॉक्स मध्ये हां. ओके सर. आपण चॅट बॉक्स मधल्या क्वेश्चन आन्सरकडे वळूया. तर शिवमनं लिहिलेलं आहे की विच वन इज टफेस्ट टू लर्न सीएस ऑर मेकॅनिकल? टफेस्ट असं काही नसतंय. आपल्या लर्निंग ॲबिलिटी वरती सगळं डिपेंड असते. जर तुमचं लॉजिक वगैरे क्लिअर असेल, तुम्हाला तुमचा मेंदू जर डायनेमिक असेल, म्हणजे तुम्हाला ऑन दी स्पॉट डिसिजन घेता येत असतील किंवा तुमचं माइंड इमॅजिन चांगलं करत असेल, तर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स कडे नक्कीच वळू शकता. पाटील सर? पाटील सर तुम्ही म्यूट आहात. ओके सॉरी. मला सांगायचं की कोणती ब्रांच चांगली, मेकॅनिकल चांगली? तसं बघायला गेलं तर प्रत्येक ब्रांच ही त्या ठिकाणी चांगलीच असते. पण आपला जो एरिया इंटरेस्ट आहे तो आपल्याला समजला पाहिजे फर्स्ट, की मला मेकॅनिकल मध्ये करायचंय की मला सीएससी मध्ये करायचं. की असं नाही व्हायला पाहिजे की मला मेकॅनिकल मध्ये करायचं होतं पण घरच्यांनी मला सीएससी घातलं किंवा माझा फ्रेंड सीएससी ला आहे म्हणून मी सीएससी ला गेलो, असं नको. तुम्हाला काय करायचंय
कारण तुमचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये तुम्ही बेस्ट करिअर करू शकता. मग असं नाही की सीएससी ला आता खूप स्कोप आहे म्हणून मी ऍडमिशन घेतलं आणि नंतर जाऊन मला त्यातलं काहीच करता आलं नाही, असं नको व्हायला पाहिजे. किंवा मेकॅनिकलला आता स्कोप आहे म्हणून मला सीएससी घ्यायचं असताना मेकॅनिकल घेतलं, नंतर मला काहीच आलं नाही. सो दिस इज नॉट द वे. जर तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, हे अजून ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायचे किंवा अजून सीईटी व्हायचे, ऍडमिशन प्रोसेस चालू आहे, तुम्ही अजून ठरवू शकता की तुम्हाला कशामध्ये, तुम्हाला मेकॅनिकल डिझाईन मध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला कम्प्युटरच्या पार्ट्समध्ये वेगवेगळ्या इंटरेस्ट आहे किंवा त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट आहे, ही वेबसाईट कशी तयार होते, हे ऍप्लिकेशन कसं तयार झालं, हे कसं तयार केलं असेल, हे जर तुमच्या मनात क्वेश्चन येत असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली सीएससी ला घ्या. ठीक आहे संकेत. तर इथं पूजा पाटीलचा एक क्वेश्चन आहे, विच इज बेटर सॉफ्टवेअर और हार्डवेअर इंजिनिअरिंग? हा, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जर इंडियाचं मार्केट तुम्ही बघितला तर सॉफ्टवेअर ओरिएंटेड मार्केट आहे. आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स पार्ट जे आहेत ते आपण बाहेरून इम्पोर्ट करतो इंडियामध्ये आणि ते इथं असेंबल करून काय केले जातात, तुम्हाला ते पर्टिक्युलर एखादा लॅपटॉप असेल किंवा आणि काहीतरी असेल, मोबाईल फोन असेल, तो तुम्हाला प्रोडक्ट दिला जातो. पण आपल्या इथल्या जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांना बाहेर खूप मागणी आहे परदेशामध्ये, कारण इथलं जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे किंवा इथले ज्या मुलांची जी बौद्धिक क्षमता आहे ती बाहेर नाही आहे. त्यामुळं इथलं जे मार्केट आहे ते सॉफ्टवेअर ओरिएंटेड आहे. त्यामुळं हार्डवेअर पेक्षा माझं तर मत आहे की तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये केलेलं कधीही प्रेफर करा. शेवाळे सर. बरोबर आहे सरांचं म्हणणं. जर तुम्ही सर्वे केला तर जे लोक हार्डवेअर वरती काम करतात आणि जे लोक सॉफ्टवेअर वरती काम करतात, आता शेवटी आपण काम कशासाठी करतो तर पैशासाठी. सॉफ्टवेअर वाल्यांचं पॅकेज जर बघितलं तर तुम्हाला जवळपास हार्डवेअर वरती काम करणाऱ्यांच्या डबल आहे आता सध्या मार्केटमध्ये. प्लस इन्क्रीमेंट जी होती तर दर 6 महिन्याला अप टू 30% इन्क्रीमेंट होती. आता कोविडमुळे तेवढं थोडं लेट व्हायला लागले, पण सॅलरीचा जर इश्यू म्हटला तर सॅलरी इज व्हेरी हाय इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. संकेत. ओके सर, मी इथं एक विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारलाय की रीच ऑफ सीएससी इन अदर फील्ड्स. सीएससीचा अदर फील्ड मध्ये काय काय रीच आहे? क्वेश्चन नाही कळला संकेत. रीच ऑफ सीएससी इन अदर फील्ड्स म्हणजे अदर फील्ड म्हणजे कुठली पण वेगळ्या फील्डमध्ये सीएससीचा काय काय त्यात वाटा आहे? बरं, आता मला अदर फील्ड म्हणजे काय सांगा, अशी कोणती फील्ड आहे की ज्यामध्ये कम्प्युटर युज होत नाही? कोणती फील्ड आहे अशी? कुठलीच मला वाटत नाही की आता अशी कुठली फील्ड आहे की ज्याच्यामध्ये कम्प्युटर युज होत नाही. कारण शेतीपासून जरी कन्सिडर केलं तरी शेतीपासून आपण काय करतो, कम्प्युटर. घरी घरी आता कम्प्युटर आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कम्प्युटर हा लागणारच आहे ना. कम्प्युटर आला म्हणजे सॉफ्टवेअर आला, सॉफ्टवेअर आला म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर आला, सॉफ्टवेअर इंजिनियर आला म्हणजे तुम्ही आला. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक फील्ड मध्ये लागणारच आहे. आणि अजून एक क्वेश्चन आहे की सॉरी विसरलो, गेटची एक्झाम बीटेक नंतर कंपल्सरी आहे का? नाही, कंपल्सरी असं काय नाही. हा पाटील सर. नाही, सांगा. कंपल्सरी असं काही नाही. तुमचा फ्युचर मध्ये तुम्ही काय करणार आहे याच्यावरती गेट डिपेंडेंट आहे. जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जर जाणार असाल तर तुम्ही गेट नाही दिली तरी चालते ना. मगाशी सांगितल्याप्रमाणे की गेट ऍक्च्युली नाही आहे कंपल्सरी, पण काही काही युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आता काय केले की ऍक्च्युली अजून हे झालेलं नाहीये, पण त्यांचं मत होतं असं की एक्झिट एक्झाम म्हणून गेट एक्झाम सगळ्यांना कंपल्सरी करायची, पण अजून तर काय झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही गेट द्या. मगाशी मी सांगितलं होतं की बऱ्याच कंपन्या असतील किंवा बीपीसीएल, आयओसीएल सारख्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, त्या सुद्धा काय करतात की तुमच्या गेटच्या स्कोअरवरती तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करतात. असे बरेच जण आहेत की जे गेट क्रॅक केले त्यांनी आणि त्यांना बीपीसीएल, आयओसीएल मध्ये जॉब लागलेले आहेत.
तेव्हा तुम्ही जर पोस्ट पीजी करणार नसाल, जर IT सेक्टरमध्येच जाणार असाल तर नाही दिली तरी चालेल. आणि जर तुम्हाला BPCL IOCL ला ट्राय करायचं असेल आणि पण तो पण एक प्लस पॉईंट होऊ शकतो. जर तुम्ही सपोज गेट क्रॅक केलेले असेल आणि तुम्ही कंपनीमध्ये गेला तर तिथे तुम्ही सांगू शकता की मी गेट क्रॅक केले, एवढा एवढा स्कोर झालाय. सो माझ्यामध्ये तर दिलेली चांगलीच आहे, म्हणजे न देण्यापेक्षा. ओके सर, आपण आता नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा शिवम कागलकर. हा सर, नमस्ते सर. सध्या नुकताच काही आठवड्यांपूर्वी 10वी आणि 12वीच्या मुलांचा निकाल लागलाय. तर सध्या खूप जण आहेत जे इंजिनिअरिंग कडे जाऊ इच्छित आहेत, पण त्यांना हे क्लिअर नाही की कुठल्या ट्रेडकडे किंवा कुठल्या विभागाकडे जावं. सर, तर त्यांनी ते कसं चूज करावं, कुठली ट्रेड चूज करावी, डिप्लोमा किंवा डिग्रीमध्ये? तू 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगताय की 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगताय? सर, इंजिनिअरिंग साठी विशेष करता, म्हणजे 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी. अच्छा. ऍज अ रिसोर्स पर्सन मी कॉम्प्युटर सायन्सचा प्राध्यापक आहे आणि मी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, 1-2 वर्ष केलेलं आहे. याच्यावरून मला असं वाटतंय की IT इंडस्ट्रीसाठी कधी जॉबची कमतरता भासेल असं मला तर वाटत नाही. जर आपल्यामध्ये स्किल्स असतील तर कॉम्प्युटर सायन्स ऑलवेज बूम करणार आहे. ठीक आहे, त्यामुळं आय पर्सनली प्रेफर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग. ओके, अजून कोणाला कुठले क्वेश्चन असतील तर विचारू शकता. तिथं एक हॅलो. हा सर. निरंजनचा एक क्वेश्चन होता. निरंजन, ते 10वी पास स्टुडंटनी डिप्लोमा द्यायची की 11वी 12वी करायची, याबद्दल मला थोडं सांगायचं. निरंजन विपुके. हॅलो. जर सपोज तुम्ही 10वी पास झाला असाल तर 11वी 12वी करायची की डिप्लोमा घ्यायची, तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा. म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली डिप्लोमाला घेऊन त्यामध्येच तुम्ही करिअर करू शकता. पण म्हणजे बेस्ट वे मी तर कधी प्रेफर करतो की 11वी 12वी करा डिप्लोमापेक्षा. कारण 11वी 12वी नंतर आपल्याला बरेच वेज मिळतात आपल्याला. तुम्ही मेडिकलमध्ये जाऊ शकता, फार्मसीमध्ये जाऊ शकता, इंजिनिअरिंगला जाऊ शकता किंवा आणखीन किंवा बायोमेडिकलमध्ये जाऊ शकता. अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आपल्याला तिथे मिळतात जर तुम्ही 11वी 12वी केली तर. फक्त 11वी 12वी मध्ये काय करावं लागतं, तुम्हाला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. कारण तुम्हाला CET असेल किंवा JEE असेल यासारख्या एक्झामला फेस करावं लागतं. त्यामुळं तुमचा पुढचा व्ह्यू काय आहे किंवा तुमचं पुढचं काय आहे 12वी नंतर. जर तुम्ही इंजिनिअरिंगच करणार असाल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करणार असाल 12वी नंतर, तर तुम्ही 10वी नंतर मेकॅनिकल डिप्लोमा, कम्प्युटर इंजिनिअरिंग करणार असाल कम्प्युटर डिप्लोमा घ्या. सो डिपेंड्स ऑन युअर choice and your interest, you can decide what you have to do. शेवाळी सर. एकदम बरोबर आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं असेल तर मी पर्सनली सांगेन की तुम्ही डिप्लोमा करा. कारण डिप्लोमा मधले बरेच सब्जेक्ट असे असतात की डिग्रीमध्ये ते रिपीट होतात. फक्त पॉइंट असा आहे की डिप्लोमा जर करत असाल तर तुम्ही 10वी नंतर तर 3 वर्ष डिप्लोमा करावं लागतं आणि 3 वर्ष डिग्री करावी लागते. म्हणजे किती वर्ष झाले? 6 वर्ष झाली. आणि 10वी नंतर जर 11वी 12वी केली तर ते 4 वर्ष आणि 11वी 12वीचे 2 वर्ष असे 6 वर्ष द्यावे लागतात तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जर सिरियसली इंजिनिअरिंगला घेणार असाल तर तुम्ही डेफिनेटली डिप्लोमा प्लस डिग्री असं जावं. संकेत. ओके, अजून कोणाला क्वेश्चन विचारायचे असतील ते विचारू शकता. ठीक आहे, मी पुढची सूत्रधार ऋषिकेश पोद्दारकडे सोपवतो. धन्यवाद संकेत. सर्वप्रथम मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगलीच्या वतीने शेवाळे सरांचे आभार मानतो व पाटील सरांचे देखील आभार मानू इच्छितो की सरांनी वेळ काढून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार मानू इच्छितो की आपल्यामुळेच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. पुढील सत्र 9 तारखेला मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयावर होईल. धन्यवाद. ओके. हॅलो. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. धन्यवाद सर. ओके. हॅलो. हा सर. थँक्यू टू द ABVP सांगली फॅमिली
for inviting us on the behalf of UPIT Sangli. Okay. Thank you. थँक्यू सर Thank you. थँक्यू सर.